चंद्रमा निववी जग, जयाचे अंगिक अंशिके, तेज लावोनी अर्के, अंधाराचे सावायके लोटीत आहे. समुद्रा जयाचे तोय, तोया जयाचे माधुर्य, माधुर्या सौंदर्य जयाचे नी. पवना जयाचे बळ, आकाश जेने पगळ, ज्ञान जेने उजाळ चक्रवर्ती. वेद जेने सुभाष, सुख जेने सोल्लास. हे असो रूपस विश्व जेने, तो सर्वोपकारी समर्थो. सद्गुरु श्री निवृत्तीनाथ, राहत असे मजही आतुरी गोनिया. आता आयती गीता जगी, मी सांगे मराठिया भंगी. एतके विस्मया लागी ठाव आहे. श्री गुरुचे निनावे माती, डोंगरी जयापासी होती. तेने कोळी त्रिजगती एक पद केली. चंदने वेदली झाडे, झाली चंदनाचे निपाळे. वसिष्ठे मांडली की भांडे, भानुषी काठी. मामी तव चिताला, आणि श्री गुरु ऐसा दादुला. जो दिटिवेनी आपुला भैसवी पदी. आधीच देखणी दिठी, वरी सूर्य पुरवी पाठी. ते न दिसे ऐशी गोटी की आहे. मनोनी माझे नीच नवे, श्वासोश्वासही प्रबंध होवावे. गुरुकृपा काय नोये ज्ञानदेव म्हणे. या कारणे मिया गीतात मराठिया. केला लोकाय या दिठीचा विसो. परी मराठे बोल रंगे, कवळिता पै गीतांगे. तै गातयाचे निपांगे, एकाडता नोहे. मनोनी गीता गावो म्हणे, ते गाणी होतीले. ना मोकळे तरी उने गीताई आणित. सुंदरांगी लेणे नसुये, ते तो मोकळा शृंगारू होये. ना लिहिले तरी आहे तैसे के उचित. का मोतियांची जैसी जाती, सोनयाही मान देते. नातरी मानवती अंगेची सडी. नाना गुंपिली का मोकळी, उनी न होती परिमळे. वसंतागमीची वाटोळी मोगरी जैसी. तैसा गणवेनी मिरवी, गीते विनही रंगू दावी. तो लाभाचा बंधू केला मिया. तेने आभाल सुबोधे, ओवियेचे निबंधे. ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंथिले. आता चंद
लागे नाकी तैसा प्रबंध हा श्रवणी लागत खेवो समाधी आणि ऐकिली आई वाखाणी काय व्यसन नलवी पाठ करिता याजे पांडित्य येती वेशजे ते अमृता ते निजे बावलिया तैसेनी आयते पणे कवित्व झाले हे उपेणे मनन निधी ध्यास श्रवणे जिंतिले आता हे स्वानंद भोगाची सेल बलतयासीची देईल सर्वेंद्रिया तो शवील श्रवणा करई चंद्राते अंगणे भोगुनी चकोर शाणे परी भावे जैसे चांदिने भलतिया तैसे अध्यात्म शास्त्री अंतरंगची अधिकारी परी लोक वाचातुर्य होईल सुखिया तैसे श्री निवृत्तीनाथाचे गौरव आहे जी साचे ग्रंथु नोहे कृपेचे वैभव तै शिर सिंधू परिसरी शक्तीचा कर्ण कुवरी नेनो कै श्री त्रिपुरारी सांगितले जे ते क्षीर कल्लोळा आणतो मकरोदरी गुप्तो होता तयाचा हातू पैठे झाले तो मशेंद्र सप्त शृंगी भग्नावत्रया चौरंगी भेटला की तो सर्वांगी संपूर्ण झाला मग समाधी अव्यत्यया भोगावी वासनायया ते मुद्रा श्री गोरक्षराया दिदरी मिनी नव्याजे जगाते रक्षिले जाण तरी पुरोहित गुणे मी बोलिलो पुरे उणे ते तुम्ही माऊलीपणे उपसाई जो शब्द कैसा घडी दे प्रमयी कैसे पाचडी दे अलंकारू म्हणजे काय ते नेने साई खडयाचे बाहुले चालवित्या सूत्राचे चाले तैसा माते दावीत बोले स्वामी तो माझा या लागी मी गुणदोष विशेष विना विशेष जे मी संजात ग्रंथलो देख आचार्य की आणि तुम्हा संतांची सभे जे उनिवेशी ठाके उभे ते पूर्ण नोहे तैलाभे तुम्हाशीच कोपो शिवतलयाई परिसे लोहत्वाची अवदसे न मुकीजे आयसे ते कोणा बोलू ओळेची करावे जे गंगेचे अंग ठाकावे मगई गंगाची नव्हे तो काय करी मनोनी भाग्या योगे भुवे तुम्हा संतांचे मी पाये पातलो आता कैलाये उणे जगी अहो जी माझे नि स्वामी
मज संत जोडोनी तुम्ही दिदले ते सर्व कामी परिपूर्ण झालो पापा माते तुम्हा सांगडे माहेर तेने सुरवाडे ग्रंथाचे आळ्याडे सिद्धी गेले जी कणकाचे निखिळ ओतू येईल मंडळ चिंतारत्नी कुळाचळ निर्मुयते साताई हो सागराते सोपे भरिता अमृते द्वाडनो तारांते चंद्र करिता कल्पतरुचे आराम लाविता नाही विषम परिगीतार्थाचे वर्म निवडू नये तुम्ही एकू सर्व मुका बोलोनी मराठिया भाका करी डोळेवरी लोका घेऊ ऐसे हा ग्रंथ सागरू एवढा उतरोनी पैल कडा कीर्ती विजयाचा झेंडा नाचे जोका गीतार्थाचा आवारू कळशेशी महामेरू रचोनी माझी श्री गुरुलिंग जे पूजे गीता निष्कपट माय सुकोनिताने हिंदे जेवाय ते माय पुता भेटी होय हा धर्म तुमचा तुम्हा सज्जनांचे केले आकळुनी काय बहु बोलो सकळा मिळविलो जन्म फळा ग्रंथ सिद्धीचा सोहळा गाविला जुआ मिया जैस जैशी आशा केला तुमचा भरवसा ते पुरवणी जी बहुवसा आणिलो सुखा मज लागी ग्रंथाची स्वामी दुजी सृष्टी जे केली तुम्ही ते पाहोणी हासो आम्ही विश्वामित्रा तेही जे असोनी त्रिशुंकु दोषे दातयाही आणावे ओसे ते नासते की जे की ऐसे निर्मावे नाही शंभूपमन्युचे निमोहे शिरसागरही केला आहे ते तोही उपमे नोहे जे विषगर्भ की अंधकारू निशाचरा गिळता सूर्य चराचरा धावा केला तरी खरा ताहुनी की तू तातलिया जगा कारणे चंद्र वेचले चांदणे तया सदोका की म्हणे म्हणून तुम्ही मज संती ग्रंथरूप जगती उपयोग केला तो पुढती निरुपमजी किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले तेजी माझी उरले पायी कपन आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दानही जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाची दुरिताचे तिमिर जाओ विश्व धर्म सूर्य पाहू जो देवांची तो ते लावो प्राणी जात वर्षत सकळ मंडळी ईश्वर
ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन हे सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी लोकी भजिजो आदि पुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी दृष्टांदृष्ट विजय होवावे एक म्हणे विश्वेश्वराव हा होईल दान पसावो वरे ज्ञानदेव सुखिया झाला ऐसे युगी परिकळी आणि महाराष्ट्र मंडळी गोदावरीच्या कुळी दक्षिणिली त्रिभुवनेक पवित्र अनादि पंचकोश क्षेत्र जेत जगाचे जीवसूत्र श्री महालयासे वंश विलासू जो सकळ कळा निवासू तयाती पोषी तुषी श्रीरामचंद्र तेत महेश्वान्वय संभूते निवृत्तीनाथ सुते केले ज्ञानदेवे गीते देशिकारले एवं श्री भारताच्या गावी भीष्मनाम प्रसिद्ध पर्वी कृष्णार्जुन पर्वी गोठी जे केली जे उपनिषदांचे सार सर्व शास्त्रांचे माहेर परमहंसी सरोवर शिवी जे गीतेचा कळसू संपूर्ण हा अष्टादशू म्हणे निवृत्तीदासू ज्ञानदेव म्हणे पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होई जो 1272 टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा दरे लेखक झाला भगवद्गीता ब्रह्म विद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे सर्वगीतार्थ संग्रहो नाम अष्टादशोऽध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु बाळाराम महाराज परम पूज्य बाळाजी महाराज की 5 वर्गाचा पहिला अध्याय अट एकच आहे तरी ती वाचली पाहिजे रोज ज्ञानेश्वरी फुकट मिळेल आता सांगताची पूजेला कोण येतोय सर ज्ञानेश्वर इथं आणून ठेवा हा सर्वांनी उठू नका